नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ अनुदान ह्या संदर्भामध्ये अपडेट महाराष्ट्र शासनाने 2026च्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, यामध्ये थकीत कर्जदारांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, सर्व स्तरातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळावा यासाठी बऱ्याच शेतकरी संघटना लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून 2025मध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज उचललेले आहे असे कर्ज उचललेले शेतकरी कर्जमाफीमध्ये घ्यावे अशी मागणी केली आहे. याचबरोबर बरेच शेतकरी कर्ज रिन्यू केलेले आहेत, या कर्जाचा समावेश या योजनेमध्ये करण्यात यावे अशी मागणी लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना व इतर नेत्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, बरेच शेतकरी बांधवांनी 2025मध्ये नव्याने कर्ज घेण्यात आलेले आहे. या कर्जाचा देखील या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी लावून धरण्यात येत आहे. पण सरकारने या मागणीकडे ढुंकूनी पाहत नाही आणि सरकार कानाडोळा करत आहे. सर्व स्तरातील शेतकऱ्यांना बरोबर न्याय मिळावा अशी शेतकरी संघटनाची मागणी आहे. पण शेतकरी बांधवांनो, सरकार शासन सांगत आहे की 30 जूनपूर्वीच कर्जमाफी करत आहोत व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल असे मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनो, सांगायचे झाले तर बँकाच्या माध्यमातून 31 मार्चपूर्वी कर्ज भरावीत असा तगादा लावला जात आहे. शेतकऱ्यांना फोन करणे, मेसेज पाठवणे, नोटीस पाठवणे असा प्रकार बँकाकडून सुरू झालेला आहे. या सर्व प्रकारामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2025पर्यंत कर्ज उचललेले आहेत ते शेतकरी आता संभ्रमावस्थेत आहेत. 9 मार्चपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचे नियमित कर्ज आहेत त्यांची माहिती मागवण्यात आलेली होती आणि त्यांची माहिती अपलोड देखील करण्यात आलेली होती. 30 सप्टेंबरपर्यंत जी थकीत कर्ज आहेत, या पार्श्वभूमीवरती या योजनेमध्ये शासनाचा बदल करण्याचा कोणताही हेतू दिसत नाही. यामुळे ज्या शेतकऱ्यांना 2025पर्यंत नियमित कर्ज भरलेले आहेत किंवा रिन्यू केलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी पुढे कंटिन्यू कर्ज भरणे, व्याजाची रक्कम भरणे हे सोयीस्कर आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, तुमचं जे चालू कर्ज आहे त्या कर्जाची व्याज भरून त्या जुन्या कर्जाला नवीन करणे तुमच्यासाठी सोयीचे ठरणार आहेत. नाहीतर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण की शेतकरी बंधू भगिनींनो, आपण जर आतापर्यंत कर्ज भरलेले असेल तर आपण कर्जमाफीसाठी पात्र नाही आणि यावर्षी कर्ज भरले जर नाही तर आपण नियमित कर्जदार शेतकऱ्यामध्ये आपण ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. यामुळे दोन्हीकडे शेतकरी बांधवांची अडचण झालेली आहे. जे नियमित शेतकरी आहेत त्यांच्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. पण मागणी मान्य होईल का नाही हे सांगता येत नाही. पण जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ मिळू शकतो. तर बंधू भगिनींनो, आपण नियमित कर्ज भरले तरच आपल्याला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जाचा आता मागील 3 ते 4 वर्षाचा डाटा शासन घेतला जाऊ शकतो. जर हे थकीत कर्ज नाही भरले तर राहिले तर बँकाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा तगादा लावू शकते. आपण सिव्हिल स्कोर डाऊन होऊ शकतो. नवीन पीक कर्ज मिळत नाही. यामुळे शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या कर्जाची व्याजाची रक्कम भरून जुने कर्ज रिन्यू करणे आपल्यासाठी सोयीस्कर राहणार आहे. आपण नाहीतर ह्या कुठल्याच योजनेमध्ये आपण बसू शकत नाही अशी आपली गत होईल. आपण
बँकेमध्ये जाऊन बँकेच्या मॅनेजरशी आपण चर्चा करावी, कारण की आता 31 मार्च जास्त दिवस राहिलेले नाही शेतकरी बंधू भगिनींनो, म्हणून आपण आपल्या कर्जाची व्याजाची रक्कम लवकरात लवकर भरून कर्ज रिन्यू करणे. शेतकरी बंधू भगिनींनो, कर्जमाफीविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.